जीवनात कितीही मोठं संकट आलं तरी या 7 गोष्टी कोणालाही सांगू नका. आनंद असो वा दुःख, माणूस भावनेच्या भरात आपल्या मनातील गोष्टी चटकन व्यक्त करतो. भावनाप्रधान असणं हे माणसाला मिळालेलं वरदान असलं तरी कधीतरी हेच आपल्यासाठी धोक्याचं ठरू शकतं. याचा तुम्ही विचार केला आहे का? हा विचार केला नसेल तर हा व्हिडिओ तुम्हाला याबाबत एक नवा दृष्टिकोन निश्चितच देईल. कारण भावनेच्या भरात आपल्याकडून झालेली एक लहानशी चूकही चांगलीच महागात पडू शकते. किंबहुना अशा चुकीचे गंभीर परिणाम आपल्याला आयुष्यभर भोगावे लागतात. आई, वडील, पती, पत्नी, मुलं, मित्र यासारखं कोणतंही नातं तुमच्यासाठी प्राणापेक्षा प्रिय असलं तरी काही गोष्टीबाबत आळीमिळी गुपचिळी बाळगण्यातच खरं शहाणपण आहे. या काही गोष्टी आहेत ज्या स्वतः पलीकडे इतर कोणाला कधीही सांगू नका. नंबर 1. सुखी जीवनाचा मार्ग. तुमचं वैयक्तिक आयुष्य सुखी करायचं असेल तर गुप्तता हा सर्वात महत्त्वाचा नियम आहे. कुटुंबात वावरताना सर्व गोष्टी एकमेकांना सांगितल्या जात असल्या तरी कुटुंबाच्याच हितासाठी काही गोष्टी सांगणं आवर्जून टाळा. अनेकदा मित्र, नातलग यांना भावनेच्या भरात सांगितलेल्या गोष्टीमुळे आपल्याला भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो. भविष्यात येणाऱ्या अडचणी, संकट यामध्ये आपण सांगितलेल्या गोष्टीमुळे अडचणी वाढण्याची शक्यता अधिक असते. नंबर 2. आर्थिक बाबतीत सावधान. पैशाची दुनिया आहे असं म्हटलं जातं. त्यामुळे जगातील प्रत्येक व्यवहार इतकेच नव्हे तर नातीगोती हल्ली पैशावर अवलंबून असतात. त्यामुळे तुमची आर्थिक मिळकत किंवा अन्य कोणत्याही आर्थिक व्यवहाराची वाच्यता करू नका. मित्रासोबत गप्पांची मैफिल किंवा सणासमारंभात नातेवाईकांना भेटल्यावर आर्थिक व्यवहाराचा विषय हमखास निघतो. अशावेळी आपणही नकळत आपल्या आर्थिक व्यवहाराची माहिती देतो. तुम्ही असं करत असाल तर लवकरात लवकर ते थांबवा. कारण तुम्ही दिलेली ही माहिती तुमच्यासाठी कधी धोक्याची ठरेल हे तुम्हालाही कळणार नाही. आपली आर्थिक मिळकत, केले जाणारे खर्च, गुंतवणूक, एकूण उत्पन्न याची माहिती स्वतः व्यतिरिक्त अन्य कोणाकडेही असणार नाही याची काळजी घ्या. तुमच्या आर्थिक व्यवहाराच्या तुम्ही नोंदी करत असाल तर त्या सुरक्षित ठिकाणी केल्या जातील. तसेच त्या इतरांच्या नजरेस पडणार नाहीत किंवा अनावधानाने इतरांना दिसल्या तर त्याचा फारसा बोध होणार नाही याची खबरदारी घेणे गरजेचे आहे. नंबर 3. दोघांच्या भांडणात तिसरा नको. संसार फुलवताना भांड्याला भांडं लागणं ही सामान्य बाब आहे. रुठणा मनाना यामुळे नवरा बायकोच्या नात्यातील गोडी वाढते. याचा अनुभव तुम्हीही घेतला असेल. मात्र दोघांचा हा वाद तिसऱ्या व्यक्तीस समजला तर मात्र त्याचे अत्यंत गंभीर परिणाम होऊ शकतात. पती पत्नीमध्ये क्षुल्लक कारणांवरून जसे वाद होतात तसेच ते लगेच मावळतात. मात्र दरम्यानच्या काळात दोघांपैकी कोणाकडूनही या वादाची माहिती अन्य कोणत्याही व्यक्तीस समजली तर भांडण अधिक विकोपाला जाऊ शकतं. पती पत्नीच्या वादात अनेकदा कुटुंबातील इतर व्यक्ती डोकावितात. मित्रमंडळी सल्ले देण्यासाठी पुढे येतात. मात्र यापैकी कोणालाही भांडणाबाबत सविस्तर माहिती देण्यापेक्षा आपणच ते भांडण सोडवण्यासाठी प्रयत्न केले तर वाद अधिक चिघळणार नाही. कुटुंबीय असो वा मित्र, प्रत्येकाची त्या वादासंदर्भात वेगळी मते असतात. त्यामुळे वादाला नवं वळण लागण्याची शक्यता असते. त्यामुळे आपला सुखी संसार कायम सुखी राहावा असं वाटत असेल तर दोघांमधील भांडणं कधीच तिसऱ्याला सांगू नका. नंबर 4. दुःखातही संयम बाळगा. वैयक्तिक आयुष्य असो वा करिअर
एकही दुःख नसलेला माणूस तुम्ही पाहिला आहे का? उत्तर नाही असंच येईल. प्रत्येक माणसाला आपल्या आयुष्यात दुःख, चिंता असतातच. काहींना आर्थिक चणचण असते, तर कुणी आजाराने ग्रासलेला असतो. काहींना कौटुंबिक वाद सतावतो, तर काहींना मुलांच्या भविष्याची चिंता स्वस्थ बसू देत नाही. चिंता ही बाब प्रत्येकाच्या आयुष्यात सारखीच असली तरी इतरांसमोर तिचा गवगवा करू नये. सुख वाटल्याने वाढते आणि दुःख लपविल्याने कमी होते असं म्हणतात. त्यानुसार तुमचं दुःख, ताण चुकूनही इतरांसमोर उघड करू नका. सध्या असलेल्या चिंता लवकरच मिटतील असा विश्वास ठेवा. त्या समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करा, मात्र त्याचं भांडवल करू नका. नंबर 5. अपमानाबाबत गुप्तता पाळा. मित्र, परिचित यांच्याकडून तुमचा अपमान झाला असेल तरी त्याबाबत मौन बाळगणे सर्वात उत्तम. आपल्या अपमानाबाबत आपल्याला झालेले दुःख किंवा आलेला राग गिळून त्यावर प्रतिक्रिया देणे टाळा. आपला अपमान करणाऱ्यांची निंदा करण्याच्या हेतूने आपण अनेकदा त्या प्रसंगाची वारंवार चर्चा करतो. कुटुंबातील सदस्यापासून नव्याने परिचित झालेल्यांकडेही तो प्रसंग अनेकदा उगाळतो. मात्र प्रत्यक्षात असे करताना आपण आपलीच किंमत कमी करून घेत आहोत हे कधी तुमच्या लक्षात आले आहे का? नंबर 6. इतरांचं गुपित सांभाळा. आपल्या घरातील व्यक्ती अथवा एखादा मित्र आपल्या जवळ त्याचे मन मोकळं करतो. त्याच्या मनातील दुःख, एखादं गुपित तो आपल्याला मोठ्या विश्वासाने सांगतो. मात्र अशा वेळी त्यांनी सांगितलेले गुपित जपून ठेवणं आपलं कर्तव्य आहे. त्यांनी सांगितलेली गोष्ट इतरांना सांगितल्यास त्या व्यक्तीचा आपल्यावरील विश्वास उडेल, मात्र त्याचबरोबर तुमच्या नात्यातही वितुष्ट निर्माण होईल आणि कदाचित या एका प्रसंगामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यातील एखादं महत्त्वाचं नातं कायमचं गमावून बसाल. त्यामुळे तुमच्यासाठी मोलाचं असणारं नातं आणि ती व्यक्ती यांना आयुष्यातून घालवायचं नसेल तर त्या व्यक्तीने तुमच्यावर टाकलेल्या विश्वासाची जाण ठेवा आणि त्याचं गुपित मनाच्या कोपऱ्यात बंद करून सुरक्षित ठेवा. नंबर 7. भविष्यातील बेत. तुमच्या घरात एखादं लग्न कार्य ठरतंय, सुट्टीत परदेशी फिरण्याचा बेत आखताय किंवा बिझनेसमध्ये एखादा मोठा व्यवहार अथवा नवा बदल होण्याच्या मार्गावर आहे. उत्तर हो असेल तर ते काम पूर्ण ठरेपर्यंत त्याबाबत चुकूनही इतरांना सांगू नका. घरात ठरणारे लग्न कार्य असो वा परदेशी प्रवासाचे बेत, लहान सहान गोष्टी ठरण्याआधीच त्या इतरांपर्यंत पोहोचवण्याची धडपड केली जाते. मात्र अतिघाई संकटात नेईल या उक्तीप्रमाणे बेत अंमलात येण्यापूर्वीच त्याचा होणारा गवगवा अनेकदा धोक्याचा ठरतो. बिझनेसमधील एखादा व्यवहार असो वा कौटुंबिक शुभ सोहळा, कोणत्याही प्रसंगात सावधानता बाळगणे हिताचे ठरते. शुभ प्रसंगी अनेकदा आनंद पोटात माझ्या माईना असं म्हणत आपल्याला उत्साहाचं, आनंदाचं भरतं येतं. अशा वेळी कुटुंबीय, नातलग, मित्र यांच्याकडे आपल्या मनातील बेत आपण बिनधास्त सांगतो. मात्र त्यानंतर त्यांच्यामार्फत या चर्चेला वेगळंच वळण लागतं. अनेकदा एखादं काम केवळ तोंडी ठरलेलं असतं, मात्र गावभर होणारी त्याची चर्चा, त्यावर व्यक्त होणारी मतं यामुळे घडणाऱ्या कामात अडथळे निर्माण होऊ शकतात. तुमचा बेत आधीच कळल्याने तुमच्याशी वैर असलेल्यांकडून या कामात खोडा घातला जाऊ शकतो. त्यामुळे भविष्यासाठी मनात आखलेला कोणताही बेत, कल्पना पूर्ण होईपर्यंत त्याबाबत मौन बाळगलेले केव्हाही चांगलेच. राग, दुःख, आनंद, प्रेम या भावना कोणालाही दडवता येत नाहीत, किंबहुना त्या दडवूही नयेत. मात्र त्या व्यक्त करताना आपल्या जिभेवर संयम ठेवणं. ज्याला जमलं त्याला सुखी आयुष्याचा मार्ग सापडला. आपल्या प्रियजनांना
फसवण्यासाठी नव्हे तर आपल्यासह त्यांचंही आयुष्य अधिक सुरक्षित आणि सुखकर करण्यासाठी ठराविक बाबींची गुप्तता ही सवय अंगी बाणवणं गरजेचं आहे. स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ आवडला असल्यास शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.